अप्रतिम आतापर्यंत पिचिंग पाहायला मिळते. लेंथ अँड लाईनने जर गोलंदाजी केली तर नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो हे सध्या दाखवण्याचा प्रयत्न. या ड्रॉप विकेट गमावली असतील, विकेट मिळाली असते पण इथे कॅच पकडता आलेले नाहीये. हे जी कॅचेस क्रिकेटमध्ये तुम्ही सोडू शकत नाहीये. क्रिकेटमध्ये हे तर होतं कधी कधी कठीण झेल सोप्या पद्धतीने घेता येतो, कधी कधी सोपा झेल अगदी सहज तुम्हाला सोडता येतो आणि तेच सध्या पाहायला मिळतं. तो पण एकच सिंगल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 14 बोला तयार. समोर हर्षद बापुरा हरीश हा बॉल साईडला खेळला डीपमध्ये लोंगोडला आहे फिल्डर डीपमध्ये जो पण बॉलला फील्ड करतील. एकच धाव आणि त्यानंतर दुहेरी 2 धाव प्राप्त होतील. या 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 16. 16 धावा. पॉवर प्लेचे 2 ओव्हरचे समाप्त. या 2 ओव्हरचे समाप्त प्लेचे 2 ओव्हर इथे समाप्त. पॉवर प्लेच्या 2 ओव्हरमध्ये जर पाहायला गेलं तर जमेची बाजू ही आहे की जर पाहायला गेलं तर एका बाजूने टीम फिल्डिंग करते. सोमटा टीमने 2 ओव्हरमध्ये विकेट बिलकुल घेतलेली नाही. परंतु एक मात्र गोष्ट आहे की जास्त धावसंख्या खर्च केलेली नाहीये. दुसऱ्या बाजूचा विचार केला तर विकेट गमावलेली नाही परंतु धावा सुद्धा जास्त नाहीयेत. इम्पॅक्ट जर पाहायला गेलं तर या मॅच मध्ये विकेट घ्यावा लागतील. दुसऱ्या बाजूने चौका षटकाची अपेक्षा आहे. ओव्हर नंबर 3 मध्ये किरण ऑन साइडला सुपाच्या बॅटमधून अगदी ऑन साइडला खेळत असताना ग्लास केला फिल्डर डीप मध्ये पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. रनिंग बिटवीन द विकेट पुन्हा एकदा 2 धावा. तितकं चांगलं कॉन्ट्रीब्युशन सध्या द्यावं लागेल. तो प्रयत्न सध्या आहे दोन्ही बॅटरचा. हरीश सुद्धा त्या तालमीचा खेळाडू आहे. मोठे हिट मारू शकतो परंतु तो थोडासा शांत आणि संयमाने क्रिकेट सध्या सेन्सिबल क्रिकेटर आहे. चांगली बॅटिंग आतापर्यंत सुभाषच्या बॅटमधून टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 18. यावेळी जर पाहिला गेलं तर ऑन साइडला फटका पुन्हा एकदा हवेत खेळण्याचा प्रयत्न. तितकी चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. जोर इथे देता आलेला नाहीये. टायमिंग तुमच्याकडे पाहिजे कारण की डिस्टन्स क्लिअर करायचं असेल तर टायमिंग नजाकत ताकद या तिन्ही गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला इथे सेट करावे लागतील. तो प्रयत्न सुभाषचा राहिलेला नाहीये. टायमिंग सेट करण्याचा प्रयत्न सातत्याने आहे परंतु बॉल बॅटवरती व्यवस्थित येत नाहीये. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 20 धावा. ओव्हर नंबर 3. या दिशेने बॅटने ऑफ साइडला फटका चांगला आहे. टायमिंग स्वीट आहे. बॉक्समा पार आहे आणि 6 धावा षटकार. चांगली बॅटिंग जबरदस्त बॅटिंग. लगेचच ओळखले कुठल्या लेंथ वरती बॉल आहे. बॅटचा पेस ओपन केला आणि त्यानंतर वॉड शॉट. काय टायमिंग इथे दाखवलं. ताकद नव्हती पण तो नजाकत खूप चांगल्याने. त्यानंतर बेमिसाल टायमिंग सुभाषच्या बॅट मधून बॉल सुभाषच्या बाहेर लोंगोपला हा षटकार. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती आहे 26. पुन्हा एकदा ऑप्शनला फटका तर चांगला आहे. गॅपमध्ये बॉल ढकलण्याचा प्रयत्न. फिल्डिंग तितकी चांगली. 2 धावा घेण्याचा इरादा बिलकुल नाहीये. हरीशने लगेच कळवलं कुठे ना कुठे थोडासा धोका आहे. इथे 2 धावा घेतल्या तर कदाचित आपण विकेट गमावू आणि तो धोका इथे स्वीकारलेला नाहीये. तोपर्यंत एकच सिंगल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 27. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहे या षटकातील. 4 बॉलच्या खेळ आतापर्यंत समाप्त. बॉलर पुन्हा एकदा तयार किरण. याडे ऑन साइडला खेळायचा होता. बॉल हवेत आहे. फिल्डर नाहीये. निर्जन स्टडी बॉल पुन्हा एकदा ट्रॅव्हल. झेल पकडण्याचा प्रयत्न. बॉल पुन्हा एकदा कॅरी करता आलेला नाहीये. 3री धाव घेण्याचा प्रयत्न पण इथे थांबवले. झेल इथे पकडता पुन्हा एकदा जमीनला दोस्त पुन्हा एकदा होईल. तोपर्यंत 2 धावा. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते या 2 धावेच्या मदतीने 29 धावा. शेवटचा बॉल या षटकातील. ओव्हर नंबर जर पाहायला गेलं तर 3रे षटक सध्या मार्गस्थ आहे किरणच्या मार्फत. 29 धावा. शेवटचा बॉल या षटकातील. बॉल तयार. याने ऑन साइडला आता थांबणार नाहीये. हा बॉल जाईल सीमारेषा पार. येतो हा हरीशचा चौकार.
चांगली बॅटिंग आतापर्यंत 11च्या सरासरीने आतापर्यंत धावा फलकावरती सेट करत असणार टीम यंग स्टार बोर्ड शेती. कुटुंबाच्या बोलता पडल्यानंतर तितकाच वेगाने जलद गतीने टाकण्याचा प्रयत्न पंच दर्शवतील. यस इट्स वाईड. अतिरिक्त धावसंख्या पुन्हा एकदा ऍड होईल. या अतिरिक्त धावसंख्येने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 34 34 धावा. धीरज सध्या आहे बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 4 मध्ये 5 ओव्हरच्या या मॅचेस मध्ये. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळायचा होता बॉल पुन्हा एकदा हवेमध्ये फिल्डर खाली स्वतः कीपर झेल पुन्हा एकदा पकडता आलेला नाहीये. सोमटा टीमला झालंय काय कारण की या मॅच मध्ये जर पाहिलं गेलं तर आतापर्यंत कॅच पकडता आलेली नाहीये. दबाव टाकायचा असेल तर तुम्हाला झेल पकडावे लागतील. क्रिकेटमध्ये तुम्हाला चांगलं प्रदर्शन द्यावं लागेल. सोमटा टीम कडून ते राहिलेलं नाहीये. बॉलिंग अटॅक खूप चांगला राहिलाय पण बिल्डिंग डिपार्टमेंट थोडंसं आतापर्यंत लुजनेस. पुन्हा एकदा वेगवान मारा धीरजचा चांगला स्पीड सध्या पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर डोळे विस्पार बॉल विकेट किपरच्या हातामध्ये चांगली लेन पुन्हा एकदा पाहायला मिळते. बॉल येतोय डॉट. धावसंख्या मिळणार नाहीये. टीमची धावसंख्या स्कोर काढते जाऊन पोहोचते 35 35 धावा. पुन्हा एकदा बॉल येते यार तुटत बोलता थोडासा लांब ठेवण्याचा प्रयत्न. बॉल पुन्हा एकदा फिल्डकातील चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. 2 धावा घेण्याचा प्रयत्न फेकी तितकी चांगली पाहायला मिळते. एकच धाव इथे मिळेल. या एका धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 36 36 धावा. चांगली बॅटिंग आतापर्यंत. दबाव नाहीये कारण की विकेट गमावलेला नाहीये. इथून अटक करावं लागेल कारण की या मॅच मध्ये जर पाहायला गेलं तर बॉल इथून शिल्लक आहेत 9. बॉलर पण येतात तयार. टार्गेट इथे चांगले सेट करावं लागेल 5 ओव्हरच्या फॉर्मॅट मध्ये. पुन्हा एकदा बॉल येत आहे. फिल्डर पुन्हा एकदा आहे. कोलिंग पुन्हा एकदा नाहीये. हा बॉल सुद्धा पुन्हा एकदा चला मागे. तोपर्यंत 2 धावा मिळतील. सातत्याने चुकी करत असणार टीम कारण की या मॅच मध्ये जर पाहिला गेलं तर दबाव टाकण्याचा प्रयत्न आणि ते जर पाहिला गेलं तर धावचीच्या रूपाने प्रयत्न होता 1 धाव घेण्याचा आणि हरेश अखेर पटेल माघारी. विकेट डाऊन. लेजी क्रिकेट सध्या पाहायला मिळतं टीम सोमटा. ओहो पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा पडल्यानंतर तितक्याच वेगाने जलद गतीने विकेट किपर हातामध्ये चांगली गोलंदाजी. येते डॉट बॉल. धीरजने आतापर्यंत अगदी रोखून धरलंय असं म्हणायला हरकत नाहीये कारण की ज्या प्रकारे गोलंदाजी त्याच्यामार्फत पाहायला मिळते. बॉल या षटकातील शिल्लक आहे फक्त शेवटचा 1 बॉल या षटकातील शिल्लक. बॉलर पुन्हा एकदा तयार. ओहो पुन्हा एकदा चांगला बॉल योर्कर लेंथवरती ब्लॉक हॉल मध्ये लाजबाब पिचिंग. येतोय डॉट बॉल. ओव्हरची समाप्ती. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 38 38 धावा. ओव्हर नंबर 4 एंड. स्ट्रायकर एंड वरती पिच हिटिंग सदस्य त्याला प्रोमोट केलंय कारण की या मॅच मध्ये चांगली हिटिंग करण्यासाठी चांगलं टार्गेट सेट करण्यासाठी बॅटिंगच्या जोरावरती अपेक्षा आहे की त्याच्या बॅट मधून षटकार यावेत परंतु तितकी चांगली मंगेशची गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या बॉल चांगला पिचिंग वरती सध्या पाहायला मिळते. इथे डॉट बॉल. धावसंख्या मिळणार नाहीये. टीमची धावसंख्या 38 38. हा बॉल फुटत होता. ऑन साइडला पुन्हा एकदा दिशा देण्याचा प्रयत्न पंच दर्शवतील नो बॉल. अगदी कमरेच्या वरतून बॉल आणि इथे नो बॉल दर्शवलाय. विकेट कदाचित मिळाली असती. अखेर एक झेल पकडला कारण की मागच्या 3 झेल हवेमध्ये होते पण ते झेल पकडता आलेले नव्हते. यावेळी थोडासा चमत्कार केला पण त्यानंतर इथे पुन्हा एकदा नो बॉल. फ्री हिटची संधी. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 40.
या दिशेने बॅटने सुभाषच्या बॅट मधून बॉल येत आहे. फिल्डर पुणे खाली कॅट ड्रॉप बॉल जलसीमा पार. सुभाषच्या बॅट मधून येतो हा चौकार. सुभाषच्या बॅट मधून ताबडतोब फलंदाजी. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 44. शेवटचे षटक आहे. तितकी चांगली घातक फलंदाजी करावी लागेल आणि तो प्रयत्न सध्या मार्गस्थ किरण दोन ओव्हरचा स्पेल त्याने हाताळला. किरणचे तिसरे षटक थोडंसं महागड राहिलं कारण की तिसऱ्या ओव्हरमध्ये 17 धावा, पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा आणि त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये सूरजने ज्या प्रकारे गोलंदाजी केली 9 धावा त्याने खर्च केल्या. पाचव्या षटकामध्ये आता धावा किती येतील याच्याकडे सध्या कॉन्सन्ट्रेशन करावं लागेल कारण की इथून जर पाहिलं गेलं तर मोठ्या आकड्याकडे वाटचाल करायची असेल तर इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. सुभाषकडे ती हिटिंग पॉवर आहे, पॉवर जनरेट करावी लागेल. नोस्टाकडे एंडला कमलेश सध्या तो सुद्धा तुफान फॉर्म मध्ये आहे. यंगस्टर बोर्डसाठी टीम नेहमीच मैदानावरती जेव्हा जेव्हा जाते त्यांच्याकडून चांगल्या खेळाची अपेक्षा असते. पाहूया या मॅच मध्ये चांगला खेळ दोन्ही टीमचा राहील का. बोल पुणे तयार. या वन साइडला बॉल येत आहे. फिल्डर पुणे खाली कॅच पुणे ड्रॉप. हे क्रिकेट थोडंसं चुकीचं वाटतं कारण की क्रिकेट म्हटलं की तुम्हाला क्रिकेटमध्ये सातत्याने चुक्या करणे भाग पाडत नाहीये आणि यावेळी जर पाहिलं गेलं तर आणखीन एक कॅच ड्रॉप होईल. धावसंख्या मिळणार नाहीये, बापरे विकेट मिळणार नाहीये. टोटली इथे धावसंख्या पाहायला गेले तर 3 धावा होतील कंप्लीट. या 3 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या 47 धावा. अप्रतिम बॅटिंग समोर कमलेश. 47 या 3 धावेच्या मदतीने शेवटचे षटक आहे. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक या षटकातील. आव्हान नंबर 5. कमलेश सध्या या मॅच मध्ये चार्ज व्हावं लागेल. त्याला सुद्धा आपल्या टीमसाठी एक मोठं बेनिफिट द्यावं लागेल. बोला तयार. ओहो खाली जाणारा बॉल. हा बॉल बॅट वरती व्यवस्थित आलेला नाहीये. अपेक्षित बॉल जर पाहिला गेला तर थोडासा सुटर बॉल पडल्यानंतर तितक्या जलद गतीने विकेट किपरच्या हातामध्ये चांगली गोलंदाजी. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत या ओव्हर मध्ये. अख्खो टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा बॉल इथे टाइम इथे घेता आलेलं नाहीये. बॉल जोपर्यंत कव्हर करतील तोपर्यंत धावचीच्या रूपाने फलंदाज बाद होईल. अशा प्रकारे या मॅच मध्ये जर पाहिलं गेलं तर आणखीन एक झटका फलंदाज बाद. तर 48 धाबा शेवटचा बॉल या षटकातील. 5 ओव्हरच्या मॅचेस मध्ये 10 ची सरासरी मेंटेन ठेवत असणार टीम मला वाटतं इथे जर पाहिलं गेलं तर बॉल टिकलं झोन मध्ये जाईल. एकच धाव मिळेल, जास्त काही मिळणार नाही. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 50 कंप्लीट. मग 49 म्हणजे 50 धावेचे टार्गेट या मॅचला जिंकण्यासाठी. सोमटा टीम सोबत 50 धावा 10 ओव्हरचे 5 ओव्हरच्या या फॉर्मॅट मध्ये 5 ओव्हर मध्ये एक फायटिंग स्कोर पाहायला मिळतो टीम बोर्ड सिटी टीम कडून. घेऊया छोटासा ब्रेक, येऊया पुणे.
पहिल्याच बॉल फुटत होता ऑप्शनला ड्राईव्ह केला फिल्डर आहे पॉइंटला बॉल जोपर्यंत फील्ड करतील तोपर्यंत इथे सिंगल प्राप्त केली जाईल का तो ओपन होईल बॅटिंग करत असताना टीम सोमटा कारण की टार्गेट आहे या मॅचला जिंकण्यासाठी 50 धाबीचे टार्गेट सलामीचे 2 फलंदाज सज्जू आणि दुसऱ्या बाजूने अक्षय ही जोडी सध्या पाहायला मिळते बॅटिंग करण्यासाठी आता अक्षय स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर कमलेश पुन्हा एकदा तयार ओहो वेगवान बॉल संधी नव्हती कारण की बॉल जर पाहिला गेला तर वेगाने विकेट किपर हातामध्ये बॅटचा पेस थोडासा लेट ओपन आला आणि तितक्या जलद गतीने बॉल विकेट किपरने कव्हर केला हरीश सध्या विकेट किपरच्या भूमिकेमध्ये यंगस्टार बॉल ती टीम सध्या खेळते बोला तयार पुन्हा एकदा फुललेचा बॉल हंसीला पुन्हा एकदा ड्राईव्ह केला फिल्डर पुन्हा एकदा आहे मिळवला धावा इथे मिळणार नाही सातत्याने चांगली गोलंदाजी पाहायला मिळते या पहिल्या ओव्हरमध्ये कारण की पॉवर प्लेचे पहिले षटक आहे पॉवर प्ले मध्ये धावा तुम्हाला ठोकावे लागतील कारण की धावा ठोकायचे असेल तर तुम्हाला गॅप शॉट सिलेक्शन करावं लागेल तो प्रयत्न आहे पण तो खडे खडे खेळण्याचा प्रयत्न कारण की या मॅच मध्ये फुटवर्कचा यूज होत नाहीये अगदी जखडून ठेवलंय पायाला जसे किडे मारले जातात अगदी तशी आतापर्यंत गोलंदाजी केली जाते कमलेशला माहिती कुठल्या लेंथवरती बॉल अगदी मारा करावा अकुटपणे बोलता पुणे धावून हवेत खेळला फिल्डर डीप मध्ये आहे झेल पकडण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये सुद्धा तीच परिस्थिती पाहायला मिळते की आज पुन्हा एकदा पकडता आलेले नाहीये तोपर्यंत 2 धावा रनिंग बिटवीन द विकेट गुड रनिंग बिटवीन द विकेट 2 रन्स यार या 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 3 चांगली आतापर्यंत गोलंदाजी शेवटचा बॉल या षटकातील शिल्लक आहे पहिले षटक सध्या पॉवर प्लेचं सुपर पुणे एकदा अक्षयचं खातं ओपन झालं टीमची धावसंख्या 3 पुणे एकदा बॉल तयार याने ऑन साइडला फटका तर चांगला आहे फील्ड डीप मधून पुढे एकदा वेगाने पुढे जाईल बॉल उचलण्यासाठी तोपर्यंत पुन्हा एकदा 2च धावा मिळतील चांगली आतापर्यंत गोलंदाजी ओव्हरची समाप्ती पहिल्या षटक इथे नावी राहिले आतापर्यंत गोलंदाजी करत असताना यंगस्टार बॉल येते खोलवर टाकलेला बॉल अगदी मनगट वळवत असताना बॉल जोपर्यंत फील्ड करते धावा पुन्हा एकदा मिळणार नाही घेत पुन्हा एकदा सातत्याने मारा करावा लागेल तोच प्रयत्न सध्या चालू कारण की इथून जर मोठे हिट आले नाही तर दडपण वाढू शकते तो प्रयत्न संजूचा राहिलाय संजूला माहित आहे इथून जर मोठा हिट आला तर थोडंसं दडपण कमी होईल कारण की मोठं टार्गेट आहे स्क्रीन रन रेट झपाट्याने वाढू शकतो त्याच्यासाठी प्रयत्न करावा लागतील तो प्रयत्न सध्या मार्गस्थ सातत्याने पाहायला मिळतो हा बॉल सुद्धा पकडता आलेला नाहीये अगदी कर्जाची परतफेड केली जाते मागच्या मॅच मध्ये कॅचेस 4 ड्रॉप झालेत आणि या इनिंग मध्ये पाहायला गेले तर या इनिंग मध्ये आतापर्यंत 2 कॅचेस ड्रॉप झालेत पाहूया या इनिंग मध्ये किती कॅचेस ड्रॉप होतील परंतु खूप चांगलं क्रिकेट सध्या खेळले जातं दोन्ही टीम कडून टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावती 6 धावा ओव्हर नंबर 2 चा खेळ सध्या मार्गस्थ या मॅचला जिंकण्यासाठी टार्गेट आहे 50 धावांचे टार्गेट आणि आतापर्यंत 6 धावा म्हणजे अजूनही 44 धावेची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी मंजिल अभी बहुत दूर है जाना जरूरी है टीम सोमटा बोला तयार पुढे होऊन याडी ऑफ साइडला फटका कडक आहे आणि हा बॉल सीमारेषा बाहेर येतो हा दमदार चौकार तिथं पोहोचू शकते टीम तोच प्रयत्न सध्या आहे हा बॉल सुद्धा कट करायचा होता बॅटची कडा घेत बॉल पुन्हा एकदा चाललाय गलीमध्ये फिल्डिंग तितकी चांगली होईल तोपर्यंत धावसंख्या जर पाहायला गेलं तर धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 10 धावा ओव्हर नंबर 2 जर पाहायला गेलं तर या मॅच मध्ये अजूनही बॉल शिल्लक आहे शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे
चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. तितकं चांगलं या मॅच मध्ये कव्हर करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये फक्त धावसंख्या खर्च केली 5 धाबा. या ओव्हरमध्ये 5च्या सरासरीने पुढे जाऊन चालणार नाहीये. मोठे धक्के द्यावे लागतील. बोल तयार. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा डाऊन द ट्रॅक, परंतु थोडस बागेत टप्पा ठेवला आणि त्यानंतर सरळ विकेट किपर चलाईमध्ये येथे डॉट बॉल. अवचित समाप्ती. इथे 12 बॉलचा खेळ समाप्त. 12 बॉल मध्ये आतापर्यंत धाबा आहेत फक्त 10 धाबा. 2 ओव्हर समाप्त. गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या 2 ओव्हरमध्ये फक्त 10 धावा म्हणजे या मॅचला जिंकण्यासाठी 18 बॉलमध्ये अजूनही धावेची आवश्यकता 40. इथून जर लेजी क्रिकेट खेळलं तर समजा टीमसाठी थोडंसं धोकादायक ठरू शकते. इथून जर पाहायला गेलं तर मोठे हिट मारावे लागेल. सचूला चान्स आता घ्यावा लागेल. संजू जर थोडासा गरम झाला तर या मॅचचं वातावरण टाईट करू शकतो. फाईट तितकीच जबरदस्त करू शकतो. तो प्रयत्न करावा लागेल. कारण की इथून जर याच गतीने धावसंख्या आली तर थोडंसं दडपण येऊ शकतं. दबाव येऊ शकतो. हा दबाव जर समोरच्या टीमवरती टाकायचं असेल तर पुन्हा एकदा या मॅचमध्ये येण्यासाठी 1-2 मोठ्या हिटची आवश्यकता आहे. तो दुसऱ्या बाजूने विचार केला तर या मॅचमध्ये ज्या प्रकारे गोलंदाजी चालू अगदी तसाच खेळ राहिला तर टीम यंग स्टार बोर्ड सिटी या मॅचमध्ये अगदी आपला नावाचा कब्जा करू शकते. विकेट घ्यावा लागतील. विकेट घेता आलेली नाहीये. ओव्हर नंबर 3 मध्ये पुन्हा एकदा कमलेश ओव्हर द विकेट. अगदी बॅटने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. बॉल टर्न करायचा होता. मोठा हिट मारण्याचा प्रयत्न सातत्याने चालू आहे. कारण की संजूला माहिती आहे इथून एक मोठा हिट पाहिजे. तोच प्रयत्न सातत्याने त्याच्या नक्कीच मनगटामध्ये तर पाहायला गेलं तर ताकद आहे. तो प्रयत्न करावा लागेल. ताकद झोकावी लागेल. पुन्हा एकदा वेगवान मारा करण्याचा प्रयत्न. कमलेश हा बॉल थोडासा लेग स्टिक सोडून जाणार बॉल. पंच पुन्हा एकदा दर्शवतील येस इट्स वाईड. अवांतरच्या रूपाने धावसंख्या मिळेल. जेव्हा जेव्हा पंच समांतर हात करतात तेव्हा तेव्हा अवांतर धाव मिळते आणि एक धाव इथे मिळेल. या टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते. टोटली स्कोर काढते डबल 1 11 धाबा. या मॅचला जिंकण्यासाठी अजूनही 39 39 धाब्याची आवश्यकता आहे. बॉल शिल्लक आहे 17 बॉल 39 धाबा. पुन्हा एकदा फुलेलेंचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. स्ट्रेटला बॉलला चाललाय बॉल. अगदी जोपर्यंत बॉलला फेकत येतो तोपर्यंत रनिंग बिटवीन विकेट 2 रन्स पुन्हा एकदा इथे आड होतील. चांगली पैकी पाहायला मिळते. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे पुन्हा एकदा लेजी क्रिकेट पाहायला मिळालं. क्रिकेटमध्ये तुम्हाला जर पाहायला गेला तर या प्रकारचं क्रिकेट खेळायचं नसतं. क्रिकेटमध्ये तुम्हाला ऍक्टिव्हेट राहावं लागतं आणि तो प्रयत्न सध्या आहे दोन्ही फलंदाजाचा. 3 धावा मिळतील. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 15 धावा. चांगली बॅटिंग आतापर्यंत. तितकं चांगलं कव्हर करत असताना जबरदस्त बॅटिंग. 15 धावा आहेत फलकावरती. हो आडव्या बॅटने पुन्हा एकदा खेळायचा होता. पुन्हा एकदा बॉल पर्यंत वेगाने अगदी फुंकर मारत अगदी कानापासून सिटी मारत विकेट किपरच्या हातामध्ये चांगली लेंथ अँड लाईन. पेस बॉल खूप चांगले. पेस व्हेरिएशन मॅनेजिंग बाउन्स. सध्या कमलेश उंची आहे जितकी उंच तितकाच उंच बॉल सध्या पिच वरती येत असताना वेगाने बॉल डिलिव्हर करत असताना तितकी चांगली रिदम अँड लाईन. लाजबाब अप्रतिम बॉलिंग आतापर्यंत. फॅबलस. कारण की या प्रकारची गोलंदाज बॉलिंग अटॅक झाला तर दबाव येऊ शकतो. तो दडपण वाढवण्याचा प्रयत्न सध्या आहे या ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा ते चित्र. पुन्हा एकदा आडव्या बॅटने घेण्याचा प्रयत्न. स्लो हिट करायचा होता बॉल. पुन्हा एकदा बॅटवरती आलेला नाहीये. सातत्याने प्ले अँड मिस. स्विंगिंग खूप चांगला आतापर्यंत पाहायला मिळतं. कारण की बॉल बॅटवरती येत नाहीये. सातत्याने दडपण सध्या पाहायला मिळतं. दबाव सध्या आहे. कारण की इथून जर अटॅक झाला नाही तर या मॅच मध्ये दडपण सातत्याने वाढत जाईल. बोल तयार. पुढे खेळण्याचा प्रयत्न. पुणे एकदा कट कॉपी अँड पेस्ट. ओव्हरची ते समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ ते समाप्त. या 3 ओव्हरमध्ये टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती धावा आहेत फक्त 15 धावा. म्हणजे अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी 12 बॉल 35 धावेची आवश्यकता. टीम या मॅच मध्ये सोमटा.
12 बॉल मध्ये 35 धावेची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. जबरदस्त सध्या पाहायला मिळते या टुर्नामेंटचा. जर पाहायला गेलं तर नक्कीच आतापर्यंत आजचा दिवस तिसरा या स्पर्धेचा. अख्खू टप्प्याचा बोलता परंतु जास्त यावेळी मिळणार नाहीये आणि इथे फक्त 2च धावा मिळेल. या प्रकारचे स्ट्रोक सिलेक्शन करावे लागेल. सामना संपलेला नाहीये. 2-3 हिट आले तर सामना बरोबरीमध्ये येऊ शकतो. तो प्रयत्न करावा लागेल. समोर संजू एक कॉन्फिडन्स सध्या पाहिजे षटकार मारण्यासाठी. तो येईल का? याने अख्खू टप्प्याचा बॉल. हा बॉल फिल्डर आहे खाली. झेल घेण्याचा प्रयत्न. बॉल चलाय मागे. येतो हा चौकार संजूच्या बॅट मधून सीमा पार. दहा बॉल मध्ये 29 धावेची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. 10 बॉल 29 रिक्वायर्स टू रन विन दिस गेम बाय टीम सोमटा. वॉट मॅच. या मॅच मध्ये एका षटकाराची आवश्यकता. एका विकेटची आवश्यकता. तो विकेट आतापर्यंत मिळालेला नाहीये. सातत्याने दर्पण सध्या आहे दोन्ही टीम सध्या या मॅच मध्ये. जर पाहायला गेलं तर इथून कुठल्या बाजूने जाईल हा सामना. चांगली खेळी काढावी लागेल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 21 धावा. अजूनही सामना संपलेला नाहीये. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचं होतं परंतु बॉल पुन्हा एकदा पडल्यानंतर तितकाच वेगाने विकेट किपरच्या हातामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. ओव्हर नंबर 4 मध्ये राहुल सध्या आहे. त्याच्या मार्फत चांगली गोलंदाजी. 4 बॉलचा खेळ समाप्त. 2 बॉल जुने आहेत या षटकातील. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचं होतं. बॉल पुन्हा एकदा टाइम मिस झालाय परंतु या डिक्यात पुन्हा एकदा ड्रॉप. 3 कॅचेस आतापर्यंत ड्रॉप. पहिल्या इनिंग मध्ये 5 कॅचेस ड्रॉप झाल्यात. पाहूया त्याची येथे भरपाई केली जाईल का. आतापर्यंत 3 कॅचेस ड्रॉप झालेत या इनिंग मध्ये. टीमची टोटल जाऊन पोहोचते 22 धाबा. अक्षय आहे सध्या या मॅच मध्ये खतरो के खिलाडी. अक्षयच्या बॅट मधून अपेक्षा आहे षटकाराची. समोर विकेटची. पुन्हा एकदा आडव्या बॅटने घेण्याचा प्रयत्न. बॉल पुन्हा एकदा इथे बॅटवरती आलेला नाहीये. पुन्हा एकदा थोडस निराशाजनक कामगिरी अक्षयला सातत्याने या मॅच मध्ये जर पाहायला गेलं तर इथे बॅकफुट वरती ढकलले. ओव्हरची समाप्ती. आता 6 बॉल मध्ये या मॅचला जिंकण्यासाठी धावेची आवश्यकता आहे 28. 6 बॉल 28. हे टीम सोमटा. पुन्हा एकदा खोटपचा बोलता ऑन साइड बॉलला हुक करण्याचा प्रयत्न. बॉल जोपर्यंत फीड करतील. सुभाष आहे मागे आता. स्वतः बॉलला कव्हर करतील. एकच सिंगल इथे मिळेल. हा सामना पूर्णपणे सध्या झुकतोय फिल्डिंग करणाऱ्या टीम कडून. कारण की आता बॉल शिल्लक 4 आणि 4 बॉल मध्ये या मॅचला जिंकण्यासाठी धावेची आवश्यकता आहे 27. 4 बॉल 27 धावेची आवश्यकता. असं वाटलं की हा सामना पूर्णपणे सोमटा टीम घेऊन येऊ शकते आपल्याकडून. परंतु त्यानंतर या मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव करत असताना यावेळी सर्व बॅटने ऑफ साइडला फटकावेत. फिल्डर पुन्हा एकदा खाली जज करत असताना यावेळी झेल पकडला जाईल. धक्का नंबर 1. फर्स्ट विकेट डाऊन. फलंदाज गॉड.
पंताच्या रूपाने अतिरिक्त धावसंख्या ऍड होईल. 24 धावा फलकावरती. अजूनही 3 बॉलमध्ये मोठा पल्ला गाठायचा आहे. यानंतरचा होणारा सामना डहाणू पोलीस ठाणे वर्सेस टीम आंबेडे. दोन्ही टीम कर्णधार उपस्थित मला वाटतं आहेत. आंबेडे टीम याने ऑप्शनला नितेश थोडासा लेट आला, पण या मॅच मध्ये चौकाराच्या बॅट मधून बॉल सीमा पार. नितेशच्या बॅट मधून हा दणदणीत चौकार. मार्फत आज गावात नक्की सुमटा टीम कडून चर्चा राहील. चुक्या कुठे झाल्या, कुठे आपण चुकी केली, कारण की सातत्याने जर पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी झाली. बॅटिंग ॲव्हरेज देता आलं नाही आणि त्याच्याचमुळे थोडंसं दडपण सध्या आहे. पराभवाच्या छायेत गर्द छायेत सुद्धा सापडत असताना टीम तो बोरसे टीमने ज्या प्रकारे खेळी केली, ज्या प्रकारे खेळ दाखवला, अफलातून खेळी साकारत असताना बॅटिंग डिपार्टमेंट तितकं चांगलं, फिल्डिंग तितकी चांगली आणि अखेर या मॅच मध्ये जर पाहायला गेलं तर सामना जिंकला यंगस्टर बोरसिटी टीमने आणि सोमटा टीम या स्पर्धेमध्ये दाखल झाली. पुन्हा एकदा आपले धन्यवाद. खूप चांगला खेळ तुम्ही सुद्धा दाखवला स्पर्धेमध्ये.